चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी काल काही नगरसेवक उभाटाचे मुख्यमंत्र्यांना भेटले. काय हालचाली काय? असं आहे, अजून महानगरपालिकेच्या महापौराच्या निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे. तोपर्यंत ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे. हो, काय म्हणजे काँग्रेसही दावा करतायत, तुम्ही दावा करतायत, गटनोंदणीची प्रक्रिया जी आहे ती कधी केली जाणार नाही, या आठवड्यात आम्ही आमची गटनोंदणी करण्याचा साठी आज निर्णय करतोय. उभाट्याच्या लोकांना सोबत घेण्यासाठी काही प्रयत्न सुरू झाले का? त्यांनी म्हटलं जो महापौर देणार असेल त्यांना आम्ही समर्थन देऊ, खुलं समर्थन देऊ, अशा पद्धतीचं आव्हानही त्यांनी केलं. नाही, त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. शेवटी एखादा पक्ष, एखादा गट इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनंतर त्यांच्याशी चर्चा संवाद झाल्यावर निर्णय होतो. ठाकरे गटाची वाटाघाटी सुरू आहे. मी जसं सांगितलं, संवाद तर सर्वांशी सुरू आहे. यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय. संवादाचं कुठं अडचण, आक्षेप असण्याचं काही कारण नाही. आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो. काँग्रेसचा कुठला गट? धानोरकर गट की वडेट्टीवार गट? नाही, कोणता गट नाही, ते काँग्रेसचे आहे. आता नेत्यांनी त्यांना वाटलं असेल, आमच्यासाठी ते काँग्रेसचे आहे. पण कुठतरी काँग्रेसमधल्या अंतर्गत वाटाघाटी जे सुरू आहे किंवा वाद सुरू आहे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. रणनीती रचली जाते. नाही, आम्ही रणनीती रचण्याचा विषय नाही. आम्ही स्वतःहून काही त्यांच्याशी संपर्क केला नाही. त्यांनी आमच्याशी संपर्क केला. त्यांच्याकडून संदेश घेऊन काही कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की तुमच्यासोबत आम्हाला चर्चा करायची आहे. मग आम्ही चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे. पुढे बघू काय होतं. तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे या सगळ्या सत्ता स्थापनेबाबत? हा, निश्चित आज आमच्या पक्षाची बैठकच आहे. सर्व एकत्र बसणार होतो. काल जोरगेवारजी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी. माझ्या माहितीप्रमाणे ते मागच्या आठवड्याभर तिकडेच आहे. मी 26 जानेवारी होती, झेंडावंदनाच्या कार्यक्रमामुळे मी काही गेलो नव्हतो. किती लोक संपर्कात आहे किंवा संदेश द्या लोकांनी घेऊन आला? किती? असं आहे, सर्व गोष्टी सांगितल्या जात नाही. काही यामध्ये गुप्तता ठेवणं गरजेचं असते. सर्वच सांगितलं तर मग सावध होतील बाकी लोक. तुमच्यावर जबाबदारी पक्षाने सोपवलेली आहे. ज्येष्ठ माझ्यावर जबाबदारी सोपवली नाही. मी माझ्या परीने या पक्षाचा कार्यकर्ता आहे. आजपासून नव्हे, जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून या विचाराचा मी पाईक आहे. मी काही पक्ष इकडचा तिकडचा बदलून या पक्षात आलेलो नाही. तर मी तर या पक्षाचाच आहे. जेव्हापासून मला थोडं समजायला लागलं, मला वाटतं की जे जे शक्य उत्तम होण्याचा प्रयत्न आहे तो मी करेन. आणि यामध्ये फक्त महापौर बनवणे इतका हेतू नाही आहे. या शहराचा विकास व्हावा. खूप विदर्भांनी भोगला आहे, चंद्रपूरनीही खूप भोगला आहे. थँक्यू. हे आता मध्ये सुद्धा प्रदेशाध्यक्षांना भेटला, काय नाही चर्चा झाली? नाही, मातोश्रीवर गेलेलो होतो. मातोश्रीमध्ये बरीच चर्चा झाली आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो पाहिजे. आणि त्यामध्ये महापौर हा त्यांचा प्रस्ताव होता की किमान महापौर 2.5 वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्ष ठेवावी, असं त्यांचा आमच्या चर्चेनंतर उद्धव साहेबांकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला. आणि मी वाटलं की काँग्रेस मोठा पक्ष आहे, पहिला 2.5 वर्षासाठी महापौर काँग्रेसचा व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, विनंती केली. त्यांनी आमचे विनायक राऊत आणि देसाई, अनिल देसाई साहेब यांच्यावरती जबाबदारी सोपवली की तुम्ही चर्चा करा आणि यामध्ये पुढे जा. कारण आम्ही आता अकोल्यामध्ये सुद्धा उभाटांना मेयर करायसाठी आम्ही समर्थन देतो. परभणीमध्ये सुद्धा आमचा सपोर्ट तिकडे लागणार आहे, त्यांचा मेयर होता ना. त्यामुळे आपण एकमेकाला सपोर्ट करून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसला, जर परभणी तिथे उभाटाचा महापौर होतो आहे, अशी आपण एकत्र बसून मोड बांधली पाहिजेत आणि महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजेत अशी आणि ही चर्चा आम्ही केली. त्यामध्ये मला वाटतं की तेही सकारात्मक आहे. आणि राहिला विषय पहिल्यांदा कोणाला द्यायचा यावर प्रदेशाध्यक्षांशी आमची चर्चा झाली आणि ते उद्धवजींशी चर्चा करून त्यांना करणार आहेत. आणि पहिल्यांदा महापौर पहिल्या याच्यात 2.5 वर्षासाठी काँग्रेसचा आपण सहमती द्यावी, काँग्रेसचा करण्यासाठी सपोर्ट करावा अशी ते त्याबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहेत. आणि मला वाटतं की यामध्ये कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही.
आणि मी उद्धवजींशी आणि प्रदेशाजीशी चर्चा केल्यानंतर तिथे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून महापौर, स्टँडिंग कमिटी, डेप्युटी मेयर, उपमहापौर ही सगळी पदं महाविकास आघाडीकडे राहिली पाहिजेत आणि त्या प्रस्तावावर अत्यंत सकारात्मक तोडगा निघेल, मार्ग निघेल आणि ते होईल असा मला विश्वास आहे. तुम्ही म्हणताय तोडगा निघेल, मात्र आज किशोर जोरगेवार म्हणतात की आमचा महापौर बसेल आणि करेक्ट कार्यक्रमाची चर्चा आहे. असं हे किशोर जोरगेवार काय म्हणतील ते म्हणावंच लागतं. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की किशोर जोरगेवारांच्याकडे महापौर होण्यासाठी ज्या लोकांची मदत ते घेऊ पाहत आहेत ते उभटांचे आहेत, ते काही शिंदे साहेबांचे नाही. काँग्रेसचा एकट आमच्या त्यामुळे म्हणतात ते मग हवेत ते तोंडाच्या वाफा काढत आहे असं जर म्हणत असेल तर ते तोंडाच्या वाफा आहेत, वाफच काढणं आहे त्याचा. लागतं काय वाफा काढायला? किशोर जोरगेवारांना हे बोलत असताना त्यांच्या जिभेला हाळ नाही हे आता सिद्ध झालं आहे. काँग्रेसचा एक गट आहे, काँग्रेसचा गट किशोर जोरगेवारासारखे 100 मेले तरी काँग्रेसचा गट जोरगेवाराबरोबर जाईल काय? काहीतरी हवेमध्ये तीर मारतात. त्यामुळे या बातम्या गोष्टीमध्ये सत्य नाही, तथ्य नाही. काँग्रेस एकत्र आहे, ठीक आहे. आपसात काही गोष्टी होतात, पदावरून होतात, पण आम्ही त्यावरही मार्ग काढण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्षांनी आम्ही ठरवला आहे आणि ते प्रदेशाध्यक्ष त्या संदर्भात आपला निर्णय जाहीर करणार आहे. शिवसेना युबीटी पक्षाचं जाहीर समर्थन जर तुम्हाला मिळालं तर मग तुमचा मार्ग निघेल आहे म्हणजे 100% निघेल, 100% निघेल. मी सांगितलंय प्रदेशाध्यक्षांच्या बरोबर चर्चा करत असताना की तुम्ही हे पहिले उद्धवजीबरोबर करा आणि आमचेच सगळे झालं तर मग आम्ही 42वर आमचा आकडा जातो आणि मग सगळी पदं वाटप करून घ्यायला महाविकास आघाडीमध्ये मोकळीक आहे. मेयर कोणाचा व्हावा यापेक्षा काँग्रेसचा झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. तुमच्या मनभेद आणि मतभेदाचा भाजप फायदा होतोय असं वाटत नाही तुम्हाला? आणि तिकडे काय रोज पप्पी घेत आहेत एकमेकाचे दोघे जण, जोरगेवार आणि मुनगंटीवार, म्हणजे गालगुच्छेच चाललेत काय? हे काय हे चाललं आहे राजकारणामध्ये, या सगळ्या गोष्टी घडत असतात. परंतु शेवट पक्ष म्हणून एकत्र यावं लागतं, ती भूमिका स्वीकारावी लागते. मुंबई संदर्भात काही चर्चा झाली? नाही, सगळीच झाली. महाराष्ट्राच्या राजकारणावर बरीच चर्चा झाली, म्हणजे खूप अनेक विषयावर चर्चा झाली. जवळपास अर्धपौंडस आम्ही चर्चा केली. पुढच्या जिल्हा परिषदेच्या विदर्भातील जर झाल्या तर त्यावरही चर्चा झाली आणि होऊ घातलेल्या आता निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आहे त्यावर चर्चा झाली. पण मला वाटतं की मुंबईमध्ये उद्याच्या दृष्टीनं जरी निवडणुका वेगळ्या वेगळ्या लढल्या तरी उद्धवजींनी कधीही काँग्रेस विरोधात जाहीरपणे कुठलीच भूमिका मांडली नाही. म्हणजे त्यांच्या भाषणातून पूर्ण निवडणूक प्रचारामध्ये ते आम्ही पण ऐकलं, आमच्या श्रेष्ठीने पण ऐकलं. त्यामुळे ठीक आहे, निवडणुका वेगळ्या लढलो आम्ही, पण आता मला वाटतं की दोघेही एकत्र सत्तेच्या विरुद्ध लढण्यासाठी पुरेसे आहेत आणि ताकदीनं लढतील असं मला एकूण बोलण्यावरून दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहे. बऱ्याच ठिकाणी घड्याळावर निवडणूक लढवली जाते. विलिनीकरणाची चर्चा चालू आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की अजित पवार शरद पवारांसोबत महाविकास आघाडीत येतील. स्वागत असेल त्यांचं? नक्कीच. बघा, असं एक की महाविकास आघाडीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडीमध्ये येत असतील तर मला नाही वाटत काही अडचण आहे. आणि अडचण असण्याचं कारण नाही, कारण राष्ट्रवादी आता 2 झाले, पण पूर्वी एकच होती, त्यावेळी ती आमच्याबरोबरच होती. आता ते जर सत्तेमध्ये आहेत आणि सत्ता सोडून बाहेर पडत असतील आणि हिंमत दाखवत असतील तर त्यांच्या हिमतीला आमचा सलाम आहे. पण मला असं वाटत नाही सध्या परिस्थितीमध्ये एकूण महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर मुंबईतून बाहेर पडल्यावर ठाणा येतोय. त्यामुळे ठाणा सर करायचा आणि मग महाराष्ट्रातून वाटल्यास नाशिक मार्गे पुणे जाता येईल तर जाऊ, असा काही विचार त्यांच्या डोक्यात असेल असं एकूण मला दिसतं. हिंदी में बता दीजिए कि आज आपने उद्धव ठाकरे जी से बोला, क्या निष्कर्ष? निश्चित रूप से उद्धव जी से हमने बात की और इस विषय पर बात की कि हम आगाड़ी करके वहाँ पे आगे जाएंगे और मेयर और जो भी ये है हम लोग आपस में बैठकर तय करेंगे और पहले फर्स्ट ये हमको मिलना चाहिए, ऐसे हमने उनसे मांग की. फर्स्ट टर्म जो 2.5 साल का है वो कांग्रेस को मिलना चाहिए, ऐसी मांग की. अब उनका आग्रह है कि फर्स्ट टर्म ये शिवसेना को देना चाहिए. तो इस बारे में प्रदेश अध्यक्ष से हमने चर्चा की और प्रदेश अध्यक्ष जी उद्धव जी से बात करेंगे और इसके ऊपर रास्ता निकालेंगे. चाहे उनका मेयर बने या हमारा बने,
महाविकास आघाड़ी का बने, ये हमारी मंशा है और इसके लिए हमने अधिकार प्रदेश अध्यक्ष जी को दिया है। मुंबई को लेकर क्या जो है बातचीत हुई है, उसके ऊपर क्या उन्होंने कहा? नहीं, मुंबई को लेकर देखिए क्लियर बात है कि कारपोरेशन के चुनाव में उद्धव जी ने कभी कांग्रेस के ऊपर कोई टिप्पणी नहीं की पूरे भाषण के अंदर। तो चुनाव तो हमने अलग अलग लड़ा है, हमारा अलायंस नहीं हुआ, बट हम लोग अभी भी एक है। आने वाले चुनाव को लेकर कोई भी चुनाव हो या चाहे असेंबली पार्लियामेंट तो है, हम लोकल बॉडीज में थोड़ा सा कुछ भी मनमुटाव हुआ होगा, पर हम लोग साथ में रहेंगे और जो भी अभी भारतीय जनता पार्टी अगर सत्ता बनाती है तो उसके खिलाफ हम एक साथ उसका मुकाबला करेंगे। उद्धव ठाकरे को कांग्रेस का सपोर्ट पूरी तरीके से रहेगा। निश्चित रूप से उनका हमें रहेगा, हमारा उनको रहेगा। सर, मुंबई महानगरपालिकेमध्ये ओबीसी महापौर हवा यासाठी किशोरी पेडणेकर, एकूणच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जी आहे ती आक्रमक भूमिका घेतली होती, एक ओबीसी नेता म्हणून तुमची याबाबत काय? नाही, चांगली भूमिका आहे, कारण मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये ओबीसीचा महापौर व्हावा अशी भूमिका मांडणाऱ्यांचं मी स्वागत करतो। आमचाही समाज तसा ओबीसी हा उपेक्षित, दुर्लक्षित आणि या अशा उपेक्षित दुर्लक्षित समाजाला एवढ्या मोठ्या शहराचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते तर निश्चित स्वागत आहे। परंतु आज तरी काय परिस्थिती आहे तर त्यावरून भारतीय जनता पक्षाला सुद्धा ते आमचा डीएनए वगैरे ओबीसी सांगणाऱ्यांना सुद्धा आमची विनंती आहे की जर तुमची सत्ता स्थापन झाली तर तिथला महापौर हा ओबीसी तुम्ही केला पाहिजे, ओबीसीला न्याय दिला पाहिजे, ही त्यामागची आमची भूमिका असणार आहे। शिंदे गटाने आणि भाजपने आतापर्यंत अजून गटनोंदणी जी आहे कोकण भवनामध्ये अजूनही केली नाही, वारंवार वेळ नाही, दडवली। अनेक ठिकाणी झालेली नाही, खूप ठिकाणी काही ठिकाणी झालेली आहे ना। प्रोग्राम लागल्यानंतर निवडणुकीचा तेव्हा सुद्धा करता येतं, त्याला काही बंधन नाहीत की निकाल लागल्याबरोबरच केलं पाहिजे। मला वाटतं की ते अंतर्गत वाद आता टोकाचे दिसत आहेत आणि त्या टोकाच्या वादातून काय परिस्थिती निर्माण होईल हे आज सांगणं कठीण आहे, पण एक मात्र नक्की दिसते आहे की भारतीय जनता पक्ष शिंदे म्हणजे शिवसेनेला शिंदे साहेबांच्या ते स्टँडिंग कमिटी किंवा महापौर देण्याची त्यांची तयारी दिसत नाही असा एकूण सूर दिसतो आहे। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणाला काय द्यावं, पण हा सूर मात्र दिसतोय। त्यामुळे शिवसेना ही शिंदेजींची शिवसेना ही नाराज आहे आणि त्या नाराजीतून काय नाट्य घडतं हे येणारा काळ सांगेल। पण एक आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधून राजकारणाचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होताना आम्हाला दिसते आहे आणि कदाचित भारतीय जनता पक्षाचा कॉन्फिडन्स जो वाढतो आहे तो हेच सांगतोय की कदाचित बिडल कोण घेऊन आपलं बहुमत सिद्ध करावं अशी पण परिस्थिती ते निर्माण करतील। तर अर्थात जर तरच्या गोष्टी आहेत, पण तसा पण अंदाज त्यांच्या किंवा सूर त्यांच्याकडून त्या निघतो आहे मध्यंतरी निवडणुकाला पुढे जाऊन आपलं बहुमत करावं इतका कॉन्फिडन्स भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीमध्ये वाढलेला मला दिसतोय आणि त्यामुळे एकेका सोबत असलेल्या सरदारांचे सुपे बरखास्त करायचे आणि आपली गादी मजबूत करायची, हे सगळं पद्धतशीरपणे चाललेलं आहे। सगळं काही आलबेल आहे असं दिसत नाही, फक्त स्फोटक परिस्थिती निर्माण होईल अशी दोघांची ताकद नाही असलेल्या सत्तेंची। जे देतील त्या मर्जीवर जगणं हा एकमेवच पर्याय या दोघांच्याकडे आहे। त्यातून काय पुढे येईल महाराष्ट्रात, पण निश्चित काहीतरी तुम्हाला बदल किंवा काहीतरी वातावरणामध्ये या सगळ्या पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याचं तुम्हाला बघायला मिळेल। थँक्यू।